हे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये परत आम्ही मैत्रीपूर्ण लढत झाल्यानंतर परत आम्ही निश्चितपणे महायुतीत आम्ही खऱ्या अर्थाने येणारा महापौर बनवू आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आमची लढत होती याचा अर्थ निवडणूक युतीत होणार नाही हे तुम्ही मान्य करताय? विगाळ केली, उपोषणाला बाहेर बसले. हे बघा, जिथं आमच्या जिथे युती नाही झाल्या तिथं मैत्रीपूर्ण आमच्या लढती होतील, परंतु निश्चितपने आम्ही महायुतीतच आमचे महापौर बनतील असं आपल्याला सांगू इच्छितो. नाही, एक लक्षात घ्या. ठीक आहे, मला अतुलजींकडे जायचं. अतुलजी, तुमच्याकडे तुलनेत नाराजी, बंडखोरी कमी दिसते. याचं कारण मुख्य म्हणजे तुम्ही सत्तेत नाही आहात आणि परिस्थिती थोडीशी तुमच्याकडे तितकीशी मजबूत नाहीये. पण आज काँग्रेस आणि वंचितचं जे प्रकरण झालं, तुम्हाला 16 ठिकाणी ऐनवेळी तुमच्याकडे जे परिस्थिती आली की तुमच्याकडे पण उमेदवार कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाला. काय सांगाल या युतीबद्दल मुंबईतल्या? नाही, झाले. आता आम्ही तिथे पुरस्कृत केलेले आहे. बंडखोरी, बंडाळे होणे ही काही म्हणजे खूप वावगी गोष्ट आहे राजकारणामध्ये असं नाही आहे. पण कशामुळे होते, काय कारण आहे त्या बंडाळे होण्याचे, हे महत्त्वाची बाब आहे. आज मला सांगा, आता संजयजी ज्येष्ठ नेते आहेत, तिथे कराड साहेब माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांना किती घाणेरडी शिवीगाळ एखादी महिला भगिनी करते. महाराष्ट्रामधली संस्कृती नाही आहे, पण तिला त्या पद्धतीनं मजबूर केलं गेलं ना. महिला तिथे खाली उपोषणाला बसलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला यश, घवघवीत यश मिळत आहे, तरी तुम्हाला दुसऱ्या पक्षातून लोक आणावे लागतात. तुमच्या पक्षामध्ये सर्वात जास्त बंडाळे होते. मग तुमची पार्टी विथ डिफरन्स, आमची डिसिप्लिन पार्टी आहे, कॅडर बेस्ड पार्टी आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी, हे कुठे गेलं? हे म्हणजे पण तुम्ही दोघांनीही, अतुलजी आणि संजयजी, आपण दोघांनी आजच्या या चर्चेसाठी वेळ दिला आणि अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही बोललात, त्याबद्दल दोघांचेही आभार. आपण बोलूयात पुढच्या मुद्द्याकडे. केणेकर, अतिशय कमी वेळ आहे, बोला. विषय असा आहे की यांचे सतरंजे उचलणारे सुद्धा कार्यकर्ते यांच्याकडे शिल्लक राहिलेले नाहीये. यांचा जनाधार संपलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक. ठीक आहे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात, अतुलजींनी त्यांचे मुद्दे मांडलेत. पण आता या चर्चेत आपल्याला इथंच थांबायचंय, पण आपल्याला जायचंय अतिशय महत्वाच्या आजच्या मुद्द्याकडे आणि तो मुद्दा